या विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। भूमिगत गटार योजनेअंतर्गत अकोला शहरातील रस्त्यांची तोडफोड केली जाणार आहे। मनपा प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल 900 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता। पीडब्ल्यूडीने या प्रस्तावात त्रुटी काढल्याची माहिती आहे। यामुळे भूमिगत गटार योजनेला ग्रहण लागल्याची शक्यता निर्माण झाली आहे। अमृत अभियानच्या पहिल्या टप्प्यात सन 2017 मध्ये भूमिगत गटार योजना निकाली काढण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत मनपाला 87 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता। या कामासाठी मनपा प्रशासनाने ईगल इन्फ्रा नामक कंपनीची नियुक्ती केली। योजनेच्या पहिल्या टप्प्यात मोरणा नदीपात्रात चेंबर बांधणे आणि चेंबरमध्ये नदीतील सांडपाणी एकत्र करून नदीपात्रात अंथरलेल्या मलजल वाहिनीद्वारे शिलोडा येथील 30 MLD प्लांटपर्यंत पोहोचवणे आणि त्या ठिकाणी मलशुद्धीकरण केंद्राची बांधणी करण्याचा समावेश होता। या व्यतिरिक्त डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेत 7 MLD प्लांटची उभारणी करण्यात आली। दरम्यान अमृत अभियानच्या दुसऱ्या टप्प्यात जागोजागी चेंबरची उभारणी करावी लागणार असल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसह प्रभागांमधील अंतर्गत रस्त्यांची तोडफोड केली जाईल। या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मनपाला बांधकाम विभागाने 900 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून दिला। या प्रस्तावात संबंधित विभागाने त्रुटी काढत हा प्रस्ताव मनपाकडे परत पाठवल्याची माहिती मिळाली आहे।